नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाची. देशभरात 117 मतदारसंघात आज मतदान पार पडलं. यात राज्यातल्या 14 जागांचा समावेश आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी मोठमोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. उन्हाच्या कडाक्यामुळे भर दुपारी मतदानात थोडा थंड प्रतिसाद मिळाला, मात्र संध्याकाळी मतदारांचा उत्साह पुन्हा दिसून आला. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झाल्यानं सगळ्यांचीच धाकधूक आता वाढली आहे. देशभरात सरासरी 65.75% इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे, तर महाराष्ट्रात हेच प्रमाण आहे. 59.15% इतकं सरासरी मतदान झाले इतकं राज्यात. दरम्यान आता 23 मे रोजी लोकसभेचा निकाल लागणार असल्यानं अवघ्या देशभराच्या नजरा या निकालाकडे लागलेल्या आहेत. देशातल्या एकूण 117 मतदारसंघात आज तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मतदान केलं. तर गांधीनगरच्या शहापूर इथं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. तिकडे गुजरातमध्ये काँग्रेस नेता हार्दिक पटेल आणि केरळमध्ये शशी थरूर यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावला. सर्वसामान्यांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावण्याआधी पंतप्रधानांनी आपल्या आईचा आशीर्वाद घेतला. यानंतर जीपमधून ते अहमदाबादच्या मतदान केंद्रावरती पोहोचले. यावेळी मतदान केंद्रावरती भाजप अध्यक्ष अमित शहा हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी अमित शहांच्या नातीला जवळही घेतलं. याचवेळी त्यांनी मतदारांना मतदानाचं आवाहन केलं. दरम्यान तिसऱ्या टप्प्यात अनेक दिग्गजांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब मतदान केलं. सुप्रिया सुळे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. तर तिकडे जळगावमध्ये गुलाबराव देवकर, जालन्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिर्डीत सुजय विखे पाटील आणि औरंगाबादमध्ये MIMच्या इम्तियाज जलील यांनी देखील मतदान केलं. दुसरीकडे साताऱ्यामध्ये आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील या दोघांनीही मतदान केलं. कोल्हापुरात देखील धनंजय महाडिक यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर बारामतीमध्ये युतीच्या उमेदवार कांचन कुल, सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विशाल पाटील आणि अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांनीही आज मतदान केलं. आणि राज्यात महत्त्वाच्या नेते मंडळींसोबतच सेलिब्रिटींनी देखील आज मतदानाचा अधिकार बजावलाय. पुण्यात तुला पाहते रे या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ईशा निमकर म्हणजेच गौरी दातार हिनं मतदान केलं. सोबतच ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर सपत्नीक मतदान केंद्रावरती हजर झाले. दुसरीकडे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही वयाच्या 96व्या वर्षी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. आणि आता बातमी मुंबईतल्या राज ठाकरेंच्या घणाघाती भाषणाची. नोटाबंदीची चौकशी झाल्यानंतर तो देशातील स्वातंत्र्यानंतरचा सगळ्यात मोठा घोटाळा ठरेल असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. आणि विरोधक असलेल्या मोदी शहांभोवती ईडीच्या चौकशीचा फास फिरेल असा आरोपही त्यांनी केलाय. मुंबईतल्या काळा चौकीच्या सभेमध्ये त्यांनी भाजप सरकारवरती चहू बाजूंनी हल्ला चढवला. तसंच शिवसेनेला मत देणं म्हणजे मोदी शहांना मत देणं असल्यानं सेनेलाही मतदान करू नका असं खुलं आव्हान राज ठाकरेंनी मतदारांना केलं. भाजपच्या IT सेल्सची पोलखोल करताना त्यांनी भाजपच्या समर्थकांनी केलेल्या जाहिरातीत अख्खं कुटुंबच स्टेजवरती आणून उभं केलं. जे लोक काही ह्यांच्याबद्दल बोलायला जातील, काही करायला जातील, त्यांच्यावरती ईडीच्या केसेस टाकायच्या, त्यांच्यावरती CBIच्या रेट्स टाकायच्या, त्यांच्यावरती इन्कम टॅक्सच्या रेट टाकायच्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहाना पण मला सांगायचंय, तुम्ही पुढे विरोधी पक्षातच जाणार आहात तेव्हा बाकीच्यांकडनं रेड पडतील ना, केसेस होतील ना. मी तुम्हाला आज सांगतो, मी माझ्या गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की नोटबंदी, या नोटबंदीची ज्या वेळेला इन्क्वायरी निघेल ना त्यावेळेला 1947 सालानंतरचा सगळ्यात मोठा स्कॅम हा या देशातला ठरेल.
सगळ्यात मोठा स्कॅम या देशातला ठरेल. मी भारतीय जनता पक्षाला मत देऊ नका सांगतोय, कारण त्यांना मत देणं म्हणजे या दोघांना मत देणं. युतीमधला शिवसेना हा त्यांचा जो पक्ष आहे, बरोबरचा पक्ष आहे, त्यांनाही मत का देऊ नका, म्हणजे त्यांना मत देणं म्हणजे ह्या दोघांना मत देणं आहे. मोदी फॉर न्यू इंडिया, गरीबों को एक बेहतर जीवन देना मोदी जी के लिए एक नारा नहीं अभिमान है. कांग्रेस सिर्फ गरीबी हटाओ का नारा दे सकती है, कुछ कर नहीं सकती. पिछले 3 साल में 7.5 करोड़ लोग गरीबी से बाहर आए. फोटो बघताय, बाजूला एका फॅमिलीचा फोटो बघताय. बोलव रे त्यांना. या इकडे. यांचा स्वतःचा घरातला त्यांचा फॅमिलीचा फोटो जो त्यांनी फेसबुकवरती का कुठेतरी त्यांचा टाकला, तो उचलला आणि त्याच्यावरती मोदींचा फोटो छापून बाहेर स्प्रेड करतायत. त्यांच्या लावारिस कार्ट्याला लाजही वाटत नाही. आपण कोणाचे फोटो उचलतोय, कोणाच्या जाहिराती करतोय, काय करतोय, काही माहिती नाही. तो आमचा वैमानिक, काय रे नाव त्याचं, अमोल यादव, त्या बिचाराने, तो एक पायलट आपला मराठी मुलगा, त्याने विमान बनवलं, 6 सीटर का 8 सीटर विमान बनवलं, ज्याच्याबरोबर तिथे एमओयू केला गेला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुला 185 एकर आम्ही पालघरला जमीन देतो, 35,000 कोटी रुपयांचा आम्ही तुझ्या या व्यवसायामध्ये सगळे टाकतो. आज अमोल यादवची काय परिस्थिती आहे? आज अमोल यादव देश सोडून अमेरिकेला निघून चाललाय की इथे काहीही घडलं नाही, त्याच्या आयुष्यामध्ये काही होत नाहीये. तो इथून उठून अमेरिकेला निघून चाललाय. वळत पुढच्या बातमीकडे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे. चौकीदार चोर हे वाक्य त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घातल्यानं त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. राफेल घोटाळ्याची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल करून घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी चौकीदार चोर असल्याचं खुद्द कोर्टानं मान्य केलंय असं विधान माध्यमांसमोर केलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपनं त्यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली. दरम्यान राफेलची फेरविचार याचिका आणि कोर्टाच्या अवमान याचिकेवरती 30 एप्रिलला एकत्रित सुनावणी होणार है. लगभग 18 महीने 2 वर्ष से राफेल के विषय में एक अखिल भारतीय अभियान चल रहा है, जिसमें कांग्रेस का स्टैंड है, श्री राहुल गांधी का स्टैंड है, अनेक पार्टियों का स्टैंड है कि माननीय प्रधानमंत्री दोषी हैं, उनकी सत्तारूढ़ पार्टी दोषी है, उनके वरिष्ठ मंत्री दोषी हैं और ये एक गंभीर मुद्दा है. हमारी दलील लगभग 5-7 मिनट सुनने के बाद उच्चतम न्यायालय ने कारण बताओ नोटिस जारी किया है. अगले मंगलवार को रखा है और उसके साथ राफेल के रिव्यू वाले केस को भी रखा है. 2002 सालच्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. बिल्किस बानोंना 50 लाख रुपयांची भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं गुजरात सरकारला दिलेत. दोषी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरती त्वरित कडक कारवाई करा असे आदेशही न्यायालयाकडून देण्यात आलेत. 2002 सालच्या गुजरात दंगलींदरम्यान बानो यांच्यावरती सामूहिक बलात्कार झाला होता. त्यांच्या 3ही मुलांची हत्याही करण्यात आली होती. अभिनेते अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली मुलाखत आता ते घेणार आहेत आणि त्या मुलाखतीचा टीजर आता रिलीज झालेला आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ दाखवला जाणार आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार यांनी पंतप्रधानांसोबत गैर राजकीय विषयांवरती चर्चा केली आहे. जैसे मैं अपने घर पे अपनी माँ के साथ रहता हूँ, आपका मन करता है सर आपकी माँ, आपके भाई, आपके सारे जितने भी रिश्तेदार हैं आपके साथ घर पे रहें? मैं जिंदगी की बहुत छोटी आयु में सब कुछ छोड़ चुका हूँ.
बहुत छोटी आयु में। जैसे मेरी माँ मुझे कहता है, भाई तुम मेरे पीछे क्यों समय खराब करते हो? आप 3 या 4 साढ़े 3 घंटे ही सोते हैं। मतलब 7 घंटे तो सोना एक अमूमन एक शरीर को चाहिए। राष्ट्रपति ओबामा जब मुझे मिले तो वो भी सबसे पहले मेरे से इस चीज के में उलझ गए। बोले मोदी जी क्यों ऐसा करते हैं? बोले हम दोनों अच्छे दोस्त हैं, और वो जब भी मिलते हैं कि तुम मेरी बात मानते हो कि नहीं मानते हो, नींद बढ़ाई कि नहीं बढ़ाई। नवस फेडण्याच्या अघोरी पद्धतीची रायगडमधील वढाव गावातल्या जत्रेमध्ये तरुण नवस फेडण्यासाठी चक्क काटेरी पेरकूट झाडाची पाठीवरती ते मारून घेत स्वतःला रक्तबंबाळ करतात। मागच्या आठवड्यात झालेल्या ग्रामदेवतेच्या जत्रेत हा प्रकार बघायला मिळाला। या जत्रेत देवीला केलेला नवस फेडण्यासाठी शिकले सवरलेले तरुण काटेरी पेरकुटाच्या फांद्या पाठीवर मारून घेतात। विशेष म्हणजे या गावात पोलीस, शिक्षक आणि कबड्डीपटूंची संख्या जास्त आहे। अशा सुशिक्षित गावात तरुणांना अंधश्रद्धा तरुणांनी पोसली आहे असं चित्र बघायला मिळतंय। श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना आयसिसने स्वीकारली आहे। अमाक वृत्तसंस्थेच्या माध्यमातून आयसिसने या हल्ल्याची कबुली दिली आहे। दहशतवादी हल्ल्यातील मृतांचा आकडा सातत्याने वाढतोय। साखळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा आता 300 वर जाऊन पोहोचलाय। रविवारी ईस्टरच्या दिवशी देशात श्रीलंकेमध्ये 8 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 10 भारतीयांचा तर 45 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे। दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या संसदेचं विशेष सत्रही बोलावण्यात आलंय। श्रीलंकेच्या सरकारकडून या हल्ल्यासाठी श्रीलंकन मुस्लिम ग्रुप नॅशनल तौहीद जमातला जबाबदार ठरवण्यात आलंय। आणि यासोबत दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।